तुमच्या दिवाळी बोनस संदर्भातली ही आतापर्यंतची सर्वात मोठी अपडेट होती. बहिणींना 5,500 बोनस प्लस 2500 बोनस. तर या ठिकाणी बघा टोटल 5,500 बोनस असा या संदर्भातली ही आतापर्यंतची सर्वात मोठी अपडेट होती. ही व्हायरल न्यूज तुम्ही आता सर्वांनी पाहिलेली आहे. तर बघा आता महत्त्वाचा प्रश्न आहे की लाडक्या सर्व बहिणी या दिवाळी बोनसची वाट पाहत आहेत. कधीपर्यंत दिवाळी बोनसचे पैसे महिलांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतात याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये आपण अपडेट पाहणार आहोत. तर बघा महाराष्ट्र राज्यामध्ये मतदान आहे 20 नोव्हेंबर 2024ला. तुम्हाला सर्वांना माहित आहे आता सध्या आचारसंहिता चालू झालेली आहे. मतमोजणी असणार आहे 23 नोव्हेंबर 2024ला. त्यावेळेस निकाल असणार आहे महाराष्ट्र राज्याच्या इलेक्शनचा. ठीक आहे. तर बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी खूप मोठी घोषणा केलेली आहे. लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही हा शब्द एकनाथ शिंदेचा आहे, असं मोठं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी केलेलं आहे. त्यानंतर बघा ते अजून काही म्हणाले आहेत, आम्ही तुम्हाला 1,500 नाही ठेवणार, तुम्हाला प्रत्येक महिन्याला आता 1,500 रुपये मिळत आहेत. त्यानंतर बघा त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की तुम्ही ताकद दिली, आशीर्वाद दिले तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले आहेत ते पहा. तर बघा त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे लाईव्ह भाषण करताना 1,500चे आम्ही 2,000 करणार. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले आहेत ते बघा. 2,000चे आम्ही 2,500 करणार, 2,500चे आम्ही 3,000 रुपये करणार. त्यानंतर त्यांनी अजूनही एक मोठं विधान केलेलं आहे, जे विधान ऐकून सर्व महिला खुश होणार आहेत. तर त्यांनी या ठिकाणी बघा स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जर तुम्ही सर्वांनी आशीर्वाद मोठा दिला तर आम्ही 3,000च काय त्याही पेक्षा जास्त देताना हे सरकार हात आकडता घेणार नाही, असं मोठं विधान आणि मोठं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी आतापर्यंत केलेलं आहे. लाईव्ह भाषणामध्ये हे वक्तव्य केलेलं आहे. तर या ठिकाणी बघा मगाशी तुम्ही व्हायरल न्यूज पाहिली व्हिडिओच्या सुरुवातीला. तर या ठिकाणी बघा महत्वाचा पॉईंट आहे की दिवाळी बोनस जर येणार आहे तर महिलांच्या खात्यामध्ये कधीपर्यंत हे पैसे जमा होऊ शकतात याविषयी आता आपण अपडेट पाहूया. तर बघा महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी व महिलांना आपल्या परिवाराचा सांभाळ करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून अर्थसहाय्य केले जात आहे. त्यामध्ये महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये सरकार देत आहे. आतापर्यंत सरकारने 5 हप्त्यांचे पैसे महिलांच्या खात्यात जमा केले आहेत, परंतु अनेक महिलांना या योजनेचा एकही हप्ता जमा झालेला नाही व त्याप्रमाणे अनेक महिला 6व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. तर आता तुम्हाला सांगणार आहे की 6वा हप्ता कधीपर्यंत भेटू शकतो. दिवाळी बोनस संदर्भात काय अपडेट आहे तर बघा आता काही महिलांना डायरेक्टली 9,000 रुपये मिळतील. तर त्या कोणत्या महिला असतील, जवळपास अशा 10 लाख महिला आहेत त्यांना डायरेक्टली 9,000 रुपये मिळणार आहेत. तर बघा अनेक महिलांचे अर्ज मंजूर असताना सुद्धा योजनेचा एकही हप्ता मिळाला नाही. अशा सर्व महिलांना महाराष्ट्र सरकारकडून त्यांचे पैसे 9,000 रुपये त्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहे. कारण की आता बघा त्यांना 5 हप्त्याचे 7,500 रुपये मिळणार. काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांना पैसे मिळाले नव्हते. ज्यावेळेस डिसेंबरचा हप्ता येणार त्यावेळेस 7,500 प्लस 1,500 असे मिळून त्यांना थेट 9,000 रुपये अशा महिलांना मिळणार. आता तुम्हाला एक्झॅक्टली समजलेलं आहे की कोणत्या महिला आहेत ज्यांना हे 9,000 रुपये मिळतील. ठीक आहे. आता आपण दिवाळी बोनस संदर्भात अपडेट पाहूया. तर बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात व्हायरल न्यूज, ट्रेंडिंगला न्यूज सध्या झालेली आहे. तर बघा पूर्ण सोशल मीडियावरती ही न्यूज व्हायरल आहे की लाडकी बहीण योजना दिवाळी बोनस 5,500 रुपये. तर बघा ही योजना सुरू झाल्यामुळे राज्यातील महिलांना अत्यंत आनंद झाला आहे. या योजनेच्या माध्यमातून त्यांची आर्थिक स्थिती देखील सुधारली आहे. तर या ठिकाणी बघा लाडक्या बहिणींना दिवाळीत 5,500 रुपये बोनस म्हणून थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत. हे 5,500 कोणत्या महिलांना मिळणार, या योजनेचा लाभ कसा घ्यायचा याबद्दल आता मी तुम्हाला सविस्तर अपडेट सांगतो. तर बघा खूप व्हायरल न्यूज सध्या चालू आहे. सगळ्या सोशल मीडिया हँडलवरती सगळीकडे ही न्यूज पसरलेली आहे की लाडक्या बहिणींना थेट 5,500 रुपयांचा दिवाळी बोनस मिळणार आहे. काही निवडक महिलांना 5,500 मिळतील, काही महिलांना 3,000 सुद्धा मिळतील. तर या ठिकाणी बघा महाराष्ट्र शासनाने महिलांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना राज्यभर राबवली आहे. राज्यातील अधिकाधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी सरकारने सुमारे 46,000 कोटी रुपयांचे बजेट मंजूर केले आहे. या योजनेद्वारे वार्षिक 2.5 लाख उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये आर्थिक सहाय्य दिले जात आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा आता या ठिकाणी महत्वपूर्ण अपडेट या ठिकाणी समोर आलेले आहे. त्यानंतर बघा काही महिलांनी बघा या योजनेमुळे राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बळ कुटुंबातील महिलांना आर्थिक आधार मिळतो. तसेच त्यांनी छोटा मोठा व्यवसाय सुद्धा सुरू केलेला आहे. आता मग व्हिडिओचा मेन टॉपिक लाडकी बहीण योजना इन्स्टॉलमेंट दिवाळी बोनस. तर बघा आता तुम्हाला सांगतो की दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर राज्य सरकार महिलांना 3,000 रुपयेपर्यंतचा बोनस देणार आहे. यात काही महिलांना 2,500 रुपयेपर्यंत बोनस मिळणार आहे. आकडेवारीनुसार माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत काही महिलांना 5,500 रुपयांचा बोनस दिला जाईल. यामध्ये ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे अनुक्रमे 3,000 रुपये तसेच 2,500 रुपये असे हप्ते समाविष्ट असतील. तर बघा लाडकी बहिणींच्या दिवाळी बोनस संदर्भात खूप जण कमेंट्स करत होते. तर या ठिकाणी बघा या तारखेपर्यंत च्या शुभ मुहूर्तापर्यंत बघा तुमच्या खात्यावरती हा बोनस जमा होऊ शकतो. ठीक आहे. त्यानंतर बघा महिलांना बोनसचा हप्ता कधी मिळणार या संदर्भात आता आपण या ठिकाणी माहिती पाहूया.
तर बघा, तर दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर सरकारकडून महिलांच्या बँक खात्यात हा बोनस जमा केला जाणार आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वी ऑक्टोबर महिन्यातच हा हप्ता महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल. हा हप्ता महिलांच्या थेट बँक खात्यात जमा केला जाणार असून यात मासिक हप्ता आणि बोनस या दोन्ही रकमा समाविष्ट असतील. त्यामुळे राज्यातील सर्व महिला ऑक्टोबरच्या या हप्त्याची वाट पाहत आहेत. तर बघा, या ठिकाणी ऑक्टोबर महिन्याचे 3,000 रुपये आणि नोव्हेंबर महिन्याचे मिळून 3,000 रुपये भरपूर महिलांना जमा झालेले आहेत. आता तुम्हाला डिसेंबर महिन्याचा सुद्धा हप्ता येणार आहे, कारण की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी लाईव्ह भाषणामध्ये अपडेट दिलेली आहे. तर बघा, जेणेकरून दिवाळी उत्सव साजरा करण्यासाठी बोनसची रक्कम लवकरात लवकर मिळावी. सर्व महिला आता वाट पाहत आहेत की दिवाळीचा बोनस कधी येणार. तर या ठिकाणी बघा, लाडक्या बहिणींना दिवाळी बोनस. तर बघा, राज्यातील माजी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणींच्या पात्र महिलांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र सरकारकडून लाडक्या बहिणींची दिवाळी गोड होणार आहे, कारण की महाराष्ट्र सरकारकडून 3,000 रुपये मिळणार आहेत. या संदर्भात माहिती समोर येत आहे. रक्कम महिन्यांच्या खात्यात. आता ही पैसे कधीपर्यंत जमा होतील हे याविषयी या ठिकाणी महत्त्वाची सूचना आहे. तर बघा, दिवाळी बोनस कधीपर्यंत जमा होऊ शकतो, तर या संदर्भात या ठिकाणी अपडेट समोर आलेले आहे. तर बघा, महिलांच्या खात्यात ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता आहे. तर हा जो दिवाळी बोनस तुम्हाला मिळणार आहे, हा बघा ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत सर्व महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे. तुम्ही जर आपल्या मिस्टर रँडम मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. 30K युट्यूब फॅमिली कंप्लीट झालेली आहे. आपलं टार्गेट आहे 100K.